तीन मुलांच्या आईला ड्रायव्हरने पळवले, पुढं घडलं भयंकर, पुणे हादरले। प्रेम संबंधाचे कधी अनैतिक संबंध होतात आणि त्यातून क्रूर गुन्हे घडत असतात याचा थांग पत्ताच लागत नाही। कारण वासनेने माणूस सैतान बनतो। माया ममता माणुसकीचा लवलेशही मनामध्ये राहत नाही। केवळ वासनापुरती आणि त्यासाठी काही करण्यास ते तयार होतात। याचेच एक धक्कादायक प्रकरण पुणे जिल्ह्यामध्ये उघडकीस आले। ते आपल्या पतीला सोडून 3 मुलांच्यासह माहेरी वडिलांच्या जवळ राहत होते। नंतर ते एका मुलाला सोबत घेऊन प्रियकरासह पुण्यामध्ये आले। पण येथे त्या दोघांच्या संबंधामध्ये त्याच्या 6 वर्षांच्या मुलाचा अडथळा वाटू लागला। हा अडथळा दूर करण्यासाठी त्या दोघांनी अत्यंत क्रूर मार्ग अवलंबला। वासनेने पछाडलेल्या त्या दोघांनी त्या चिमुकल्याला पाण्यामध्ये डोके बुडवून तसेच भिंतीवर आणि जमिनीवर आपटून ठार मारले। या संतापजनक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे। पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बसरीन महबूब शेख वय वर्ष 27 हिने दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी आपल्या माहेरी फोन केला। तिने आपल्या वडिलांना सांगितले आवेजला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। हे त्या लोकांच्यासाठी धक्कादायकच होते। आवेज महबूब शेख हा केवळ 6 वर्षांचा चिमुकला होता। त्याचा मृत्यू झाला हे ऐकताच धक्का बसलेल्या त्याच्या आजोबांनी म्हणजे बसरींच्या वडिलांनी तिला मुलाचा मृतदेह आपल्या गावाकडे घेऊन येण्यास सांगितले। त्यानंतर आवेजचा मृतदेह राम कजेवाड याच्या एर्टिगा कारमधून घेऊन धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड येथे आले। त्यावेळी त्या मुलाच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने आणि तिच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्यामुळे आवेजचे वडील इसाक शेख यांना संशय आला व त्यांनी जवळच्या परळी जिल्हा बीड या पोलीस स्टेशनला रितसर तक्रार नोंदवली। मयत मुलाच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाणीच्या जखमा दिसून आल्यामुळे निश्चित काहीतरी घातपाताचा प्रकार असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला। तसेच त्याने बसरीन महबूब शेख आणि राम कजेवाड यांनी खून केल्याची शंका व्यक्त केली। त्यानंतर या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला। पोलिसांनी बसरीनकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर हा गुन्हा माळुंगे MIDC दक्षिण पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला। दरम्यान तिला माळुंगे पोलिसांनी अटक करून तपास चालू केल्याचे लक्षात येताच संधी साधून राम कजेवाड हा एर्टिगा गाडीने तिथून पसार झाला। मात्र माळुंगे पोलिसांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून राम कजेवाड याला आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिर येथे सापळा लावून पकडले। त्यावेळी त्याने माळुंगे पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली दिली। बीड जिल्ह्यातील पूस तालुका आंबेजोगाई या गावचा राम विनायक कजेवाड हा चालक म्हणून काम करत असे। त्याची एर्टिगा गाडी होती, त्यातून तो प्रवासी वाहतूक करून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका चालवत होता। या दरम्यान त्याचे बसरीन हिच्याबरोबर प्रेम संबंध निर्माण झाले होते। दोघांच्यात इश्काचा खेळ रंगला असला तरी त्यांच्यामध्ये लग्न काही होणे शक्य नव्हते। तिचा विवाह तिच्या घरच्यांनी रीतिरिवाजानुसार इसाक शेख याच्यासोबत करून दिला। तिचा संसार सुरू झाला आणि प्रेम संबंध थांबले। पण दोघांनाही एकमेकांशी शिवाय करमत नव्हते। तिला पतीपेक्षा प्रियकर जास्त जवळचा वाटत होता। तिला त्याच्यासोबतच राहायचे होते, पण तिचा पती असल्याने हे शक्य होत नव्हते। दरम्यान बसरीनला 3 मुले झाली। खरे तर बसरीनचा संसार होता, पती होता, 3 मुले झालेली होते, जबाबदारी वाढलेली होते। पण या सगळ्यात तिचे मन मात्र रमत नव्हते। तिला प्रियकरासोबत राहायचे होते, त्यामुळे तिचे पतीशी पटत नव्हते। पती पत्नीमध्ये नेहमीच कुरबुरी होत असत। अखेर तिने पतीला सोडले आणि 3 मुलांच्यासह माहेर गाठले। काही दिवस निघून गेले। दरम्यान मोबाईल, व्हॉट्सॲप, फेसबुकवरून बसरींची राम कजेवाड याच्याशी पुन्हा भेट झाली। त्यांच्या पुन्हा गप्पा गोष्टी होऊ लागल्या। राम पुन्हा बसरींच्या प्रेमामध्ये पागल झाला। काही दिवस त्यांचे चोरून बोलणे होऊ लागले होते। मग रामने तिला सांगितले की आपण चाकण परिसरामध्ये जाऊया, तू तिथे कंपनीला कामाला लाग,
मी माझ्याकडे असलेली इर्टिगा गाडी भाड्याने चालवतो. 3 पैकी 2 मुले वडिलांच्या जवळ ठेव. बारका 6 वर्षाचा मुलगा आपल्यासोबत घे. तिलाही ते पटले. त्यानंतर ते दोघे काही दिवसांपूर्वी कुरळी तालुका चाकण जिल्हा खेड या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. गेल्या 4-5 महिन्यांपासून बसरीन येथे एका खाजगी कंपनीमध्ये काम करू लागले होते. तर राम हा इर्टिगा या गाडीने काम करण्यासाठी जात होता. सुरुवातीला काही वाटले नाही, पण हळूहळू त्या दोघांच्या प्रेमसंबंधामध्ये बसरीनचा 6 वर्षांचा मुलगा अडचण वाटू लागला. त्या दोघांना प्रायव्हेट वेळ मिळत नसायचा. इश्काचा खेळ रंगात यायचा तेव्हा तो मुलगा उठायचा आणि रडायचा. मग त्या दोघांची चिडचिड व्हायची. दोघांना कधीच एकांतामध्ये प्रेमालाप करता येत नव्हता. तो मुलगा सोबत नसला तर दोघांना निवांतपणे शरीर सुखाचा आनंद लुटता आला असता, पण तो निरागस चिमुकला त्या दोघांच्या वासनेतील अडथळा ठरू लागला होता. वासनेने पछाडलेल्या रामने हा अडसर दूर करण्याचा विचार केला. त्याला त्या चिमुकल्याच्या कामांध आईनेही साथ दिली. दोघांनी एक दिवस त्याला संपवायचा प्लॅन केला. दिनांक 3 एप्रिलच्या रात्री आवेश झोपलेला होता. त्या रात्री खेळ सुरू करण्याआधी अडसर ठरणाऱ्या या कार्ट्याला कायमचे संपवून टाकू, मग आपण दोघे मनसोक्त जीवन जगू असा विचार त्यांनी केला. दिनांक 4 एप्रिल 2026चा तो दिवस होता. या दिवशी बसरीन कंपनीमध्ये कामाला गेले होते, तर राम दिवसभर गाडीवर कामकाज करून लवकर घरी आलेला होता. साधारणपणे रात्री 11:30 वाजण्याचा सुमार असावा. बसरीन शेख आणि तिचा प्रियकर राम कजेवाड या दोघांनी संगनमत करून लहान मुलगा आवेजला धरले. त्या निरागस मुलाला हे माहितीच नव्हते की त्याचा किती क्रूरपणे अंत केला जाणार आहे. त्याची काहीच चूक नसताना त्याला हालहाल करून ठार मारले जाणार आहे. त्या दोघांनी रागानेच त्या मुलाला बाथरूममध्ये नेले आणि पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये त्याचे डोके बुडवून ठेवले. श्वास गुदमरल्याने ते मूल तडफडू लागले. काही वेळाने त्या मुलाची हालचाल थांबली, पण जीव अजून गेला नव्हता. तेव्हा त्या नीच दोघांनी त्या मुलाची भिंतीवर आणि जमिनीवर आपटून क्रूरपणे हत्या केली. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री होताच त्याने पुढचा प्लॅन सुरू केला. मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावायची की हा नैसर्गिक मृत्यू आहे हे दाखवायचे यावर विचार केला. त्यानंतर ते नैसर्गिक मृत्यू आहे हे दाखवण्याचे ठरवले. त्यानुसार बसरीन हिने आपल्या माहेरी वडिलांना फोन करून कळवले की आवेशला हृदयविकाराचा झटका आला आहे. तिने दिलेली ही माहितीच या गुन्ह्याला वाचा फोडण्यास कारणीभूत ठरली. या प्रकरणी बसरीन शेख आणि राम कजेवाड या दोघांच्या विरुद्ध दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे 271/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 236, 61(2), 35 असा गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत.